सोमनाथच्या आई विजयाबाई सूर्यवंशी यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठामध्ये दाखल केलेल्या या याचिकेवरती आज सुनावणी होणार आहे। स्वतः वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर सोमनाथ कुटुंबियांची बाजू मांडणार आहेत। त्यामुळे आजच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष असेल। आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत, या संदर्भात ते आपल्याला आणखी माहिती देतील। कृष्णा, आज सुनावणी पहिल्यांदाच होतीये आणि या प्रकरणाच्या संदर्भामध्ये सुद्धा बरीच आंदोलनं आपण पाहिलेली आहेत। नक्की कशा पद्धतीने आज ही सुनावणी होणार आहे, कोणकोणते मुद्दे मांडले जातील? यातला महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो हाच आहे की या सगळ्या प्रकरणाला पोलीसच दोषी आहेत आणि पोलिसांच्या मारहाणीमुळेच सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला आहे। अशा प्रकारची मागणी करतच ही याचिका या ठिकाणी दाखल करण्यात आलेली आहे आणि स्वतः प्रकाश आंबेडकर हे याचिकाकर्त्या यांच्या वतीनं बाजू या ठिकाणी मांडतील। साधारणपणे 11 वाजता औरंगाबाद खंडपीठामध्ये या सगळ्या प्रकरणाला सुनावणी होईल। त्यामुळे कोर्टामध्ये आज काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे किंवा कोर्ट आज आदेश काही करतं का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये तू जसं म्हणालीस तसे अनेक आंदोलनं झाले पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याबाबतचे। त्यानंतर एक न्यायिक समितीचा अहवाल आला। त्यानंतर हा सगळा जो तपास आहे तो आता CID करते आहे आणि ABP माझाला जी माहिती आहे त्यानुसार CIDनं 70 पेक्षा अधिक पोलिसांचे या सगळ्या प्रकरणामध्ये जबाब या ठिकाणी नोंदवलेत आणि SPनी स्वतः हे परभणीमध्ये जाऊन जबाब नोंदवलेले आहेत। मात्र यावर अजून कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई या ठिकाणी झाली नाही आणि जी मागणी आहे की पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत ते झाले नाहीत आणि त्यामुळेच हे गुन्हे दाखल करण्यात यावे याच मागणीसाठी ही याचिका औरंगाबाद खंडपीठामध्ये या ठिकाणी आहे आणि साधारणपणे 11 वाजता या सुनावणीला सुरुवात होईल आणि स्वतः प्रकाश आंबेडकर हे कोर्टामध्ये याचिकाकर्ते यांच्या वतीनं उभा असलेले आपल्याला पाहायला मिळतील। पूर्वी धन्यवाद कृष्णा, वेळोवेळी या संदर्भात अपडेट्स घेतच राहू। धन्यवाद। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।